कधी आपल्याला असं वाटतं का की आपण लोकांमध्ये खूप चांगले आहोत पण स्वतःसोबत नाही? तर याचा असा अर्थ आहे की आपण लोकांसोबत जेव्हा राहतो तेव्हा वेगवेगळ्या रोल्स प्ले करतो. जसे की समोरच्या पर्सनला जसं आवडेल, समोरच्या पर्सनला कशा हिशोबाने ते ऍक्सेप्ट करतील, अंडरस्टँड करतील, रिस्पेक्ट करतील, तशा हिशोबाने आपण राहतो. आणि तो एक पर्सन झाला, दुसरा एक पर्सन झाला, असे वेगवेगळ्या लोकांसोबत आपण वेगवेगळे रोल्स प्ले करतो. फॅमिली सोबत वेगळा, फ्रेंड सोबत वेगळा, स्पेशल फ्रेंड जे असतील त्यांच्यासोबत वेगळा, टीचर सोबत वेगळा, आणि घरामध्ये असतो तो तेव्हा वेगळा. तर हे सगळे रोल्स प्ले करत असताना आपल्याला हे कधी एक क्वेश्चन येतो की नक्की मी कोण आहे, मी कसा आहे, हु एम आय. सो हा जेव्हा क्वेश्चन मार्क येतो तेव्हा आपल्याला कळतं की मी नक्की कसा आहे याच्याबद्दल मी कधी ओळखलंच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की स्वतःचा जो कॉन्फिडन्स असतो किंवा एक सेल्फ इस्टीम असते ती कुठेतरी कमी होऊन जाते. सो जेव्हा आपण लोकांसारखं वागायचा प्रयत्न करतो, लोकांना जसं आवडेल तसं वागायचा प्रयत्न करतो, आणि याच्यात काय होतं की आपल्याला ना स्वतःचं मत मांडता येत नाही. हाऊ टू से नो हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह येतो आणि ते इम्प्लिमेंट करायला आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे आवडत नाहीये आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आपले जे काही प्रायोरिटीजचे जे काही काम असतील, तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा इश्यू होऊ शकतो, पण आपल्याला नाही म्हणता येत नाही. आणि समोरच्यांनी आपल्याला जे काही सांगितलं आपल्याला ते करावं लागतं, इच्छा नसताना सुद्धा. तर हे एक मोठं चिन्ह आहे की जेव्हा आपण लोकांच्या हिशोबाने राहतो तर त्याच्यामुळे आपल्याला नाही म्हणता येत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या मागचे जे विचार आहेत की मी जर नाही म्हटलं तर लोकांना मी रूढ वाटेल, किंवा लोक मला ऍक्सेप्ट नाही करणार, किंवा माझं आणि त्याचं जे काही रिलेशन आहे ते कुठेतरी खराब होईल, या सगळ्या ओव्हर थिंकिंग मध्ये आपण समोरच्या पर्सनला नाही म्हणतच नाही, आणि हो म्हणून त्यांचे जे काही काम आहे त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार आपण तसं वागायचा प्रयत्न करतो. आणि याच्यामुळे आपण स्वतःसोबत जो काही वेळ आहे, स्वतःचे जे काही प्रायोरिटीज आहेत, तर कुठेतरी त्याला इग्नोर करतो. दुसरं आहे, लोक आपल्याला ग्रांटेड घेतात. कारण काय होतं की जेव्हा आपण त्यांना कधी नाही म्हणू शकत नाही आणि त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार आपण राहतो आणि त्यांना जसं आवडेल तसं आपण राहायचा प्रयत्न करतो, आणि याच्याने काय होतं की ते समोरचे व्यक्ती जो कोणी असेल तो आपल्याला ग्रांटेड घ्यायला लागतो की हा आहे आपल्यासोबत. आणि ही जेव्हा फिलिंग येते तर तेव्हा आपल्या स्वतःसोबतचं जे काही रिलेशन आहे तेही खराब होतं, आणि समोरच्या पर्सन सोबत जे काही रिलेशन आहे त्याच्यात पण कॉन्फ्लिक्ट दिसून येतात. आणि याच्यात काय होतं की आपले थॉट प्रोसेस, आपली बिलीफ सिस्टीम अशी होऊन जाते की मी खूप नाईस आहे, मी खूप चांगला आहे, आणि लोक आपल्याला खूप अप्रिशिएट करतात, किंवा लोकांमध्ये एक आपली चांगली इमेज आहे. तर लोकांनी पण आपल्यासोबत तसं वागायला पाहिजे. आपले हे जे काही थॉट प्रोसेस आहे, हे जे काही बिलीफ सिस्टीम आहे, आपण त्याला इररॅशनल बिलीफ पण असं म्हणू शकतो की मी लोकांसोबत खूप चांगलं आहे तर लोकांनी पण माझ्यासोबत चांगलं राहायला पाहिजे. हे कुठेतरी बिलीफ सिस्टीम, ही जी काही थॉट प्रोसेस आहे, याचा त्रास केव्हा होतो की जेव्हा आपण लोकांना आपलं 100% देतो आणि लोकांकडनं जेव्हा आपण एक्सपेक्टेशन्स ठेवतो की त्यांनी पण आपल्यासोबत असं वागायला पाहिजे, आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा त्रास कोणाला होतो, तर आपल्यालाच होतो. म्हणून लोकांसोबत एवढं चांगलं राहून, किंवा आपलं स्वतःची पर्सनॅलिटी, आपले इमोशन्स, आपलं हॅपीनेस, आपलं थॉट्स, हे सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करून लोकांसाठी आपण जेव्हा जगायला स्टार्ट करतो तेव्हा आपण स्वतःला कुठेतरी गमावून बसतो, आणि त्यानंतर आपल्याला याचा त्रास होतो. म्हणून मी तुम्हाला एवढीच एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही लोकांसमोर जरी असाल तर इट्स ओके, तुम्ही तुमचे इमोशन्स, तुमचे जे काही थॉट्स आहे, तुमचं जे काही मत आहे, तुम्ही ते एवढं फ्रीली, इझिली शेअर करायला पाहिजे. लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील का नाही हा वेगळा पार्ट आहे, पण जर तुमचे ते खरेच फ्रेंड्स असतील, तुमची फॅमिली जर तुम्हाला समजून घेत असेल, तर ते तुमच्या मतची पण, तुमचे जे काही थॉट्स असतील तर त्याची पण रिस्पेक्ट करतील, आणि तुम्हाला पण वेगवेगळे रोल प्ले करायची गरज पडणार आहे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला की असं होतं का की जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सोबत असतो
आणि जेव्हा ते फ्रेंड सर्कल स्मोक करत असतील, ड्रिंक करत असतील, पार्टीज करत असतील आणि तुमची इच्छा नाहीये, तुम्हाला ते स्मोकिंग करायचं नसतं, पण त्या पियर प्रेशरमुळे किंवा ते लोक आपल्याला जज करतील किंवा आपल्याला त्या फ्रेंड सर्कलमध्ये घेणार नाही किंवा आपल्याला इन्व्हाइट करणार नाही पार्टीसाठी, या प्रेशरमुळे आपण पण स्मोक करायला स्टार्ट करतो का? जर होत असेल तर नक्की सांगा. आणि शॉपिंगच्या याच्यात पण, की आपण आजकालचे जे जनरेशन आहे तर त्याच्यात काय होतं की लोकांचे जे काही कपडे असतील, जे काही त्यांचे ड्रेसिंग स्टाईल असेल किंवा ज्वेलरी असेल, जे काही असेल समजा, तर ते सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतरून आपण तसं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. आपण त्याच्यात कम्फर्टेबल आहे का नाही हे विचार करत नाही, पण लोकांमध्ये आपली एक वेगळी पर्सनॅलिटी असायला पाहिजे. लोकांसाठी आपण, आपल्या फ्रेंड सर्कलसाठी आपण तसं ड्रेस वेअर करतो आणि असं जर काही होत असेल तर हे बरोबर आहे का चुकीचं हे तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं आहे. एवढंच एक आहे की तुम्हाला जसं हवंय तुम्ही तसं राहायला पाहिजे. लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायला स्टार्ट करा. थँक्यू.